नमस्कार, मी ॲडव्होकेट नितीन कागणे. मी नांदेड येथील रहिवासी आहे. सर्वप्रथम आनंदकुंजचे संस्थापक अध्यक्ष जे ह्या संस्थेला उभा केलेले डॉक्टर शशिकांत पाटील यांचं मी विनम्र अभिवादन करेल या ठिकाणी. व या ठिकाणी मी तसेच त्यांचे पुत्र डॉक्टर नितीन पाटील यांचं पण खूप अभिनंदन करेल. कारण की आपल्या वडिलांचे जे संकल्प आहे मुलगा म्हणून या नात्याने आणि डॉक्टर या नात्याने इथं एक विस्तारितपणाने सगळ्यांसाठी सहकार्य करायचे जे भावना ठेवून त्यांनी ह्या समाजासाठी जे काम करायचे ते अतिशय कौतुकास्पद आहे. मी मागच्या वर्षी मला पॅरालिसिसचा अटॅक आला होता, ब्रेन स्ट्रोक झाला होता. माझं उजवी साईड अत्यंत म्हणजे 100% पॅरालाइज झाली होती. नांदेड आणि हैदराबादमध्ये ट्रीटमेंट झाल्यानंतर मी रिकवर झालो. काही महिन्यापूर्वीच मला आनंदकुंज इथली माहिती भेटली, त्यामुळे मी इथे आलो. काही प्रमाणामध्ये मला जे पॅरालिसिसचा असर होता ते कंटिन्यू होता आणि मी इथं 7 दिवसाचा वेळेअभावी मी 7 दिवसाचा कोर्स केला. डॉक्टर साहेबांना विनंती केली, 10 दिवसापेक्षा शक्य नाही विनंतीला, म्हणून त्यांनी मला 7 दिवसासाठी परवानगी दिली. खरंच अतिशय नॅचरल रमणीय वातावरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उभा केल्यात. म्हणजे आपण जर विचार केला तर इतकं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सगळ्या गोष्टी उभा करणं हे सामान्य माणसासाठी शक्य नाही. परंतु ह्या पाटील कुटुंबाच्या पाठीमागे एक दैविक शक्ती आहे, जे की ह्या सगळ्या गोष्टी ते घडत आहेत. म्हणजे ईश्वराची इच्छा आहे आणि ते ईश्वराची इच्छा यांच्या हाताने हे अतिशय प्रामाणिकपणे इथं सर्व होत आहे. इतका वातावरण चांगलं आहे आणि डॉक्टर साहेबांचा जो अभ्यास आहे अतिशय खूप एकदम खूप खोलप्रमाणे केलेला आहे. प्रत्येक पेशंटकडे ते स्वतःनी जातीने लक्ष देतात, प्रत्येकाला विचारतात, रोज विचारतात, त्यांचे अडचणी समजून घेतात, त्यानुसार ट्रीटमेंट करतात. मला असा अनुभव झाला की माझं वजनसुद्धा थोडंसं जास्त होतं, मला थोडं स्किनचाही प्रॉब्लेम होता आणि 3-4 वर्षापासून माझ्या उजव्या हातामध्ये पॉवर नव्हती. तर या ठिकाणी मी आज ह्या 4-5 दिवसामध्ये मी जे पाहिलं तर मला 95% माझ्या हातामध्ये शक्ती आली. माझे बोटं खाली होत नव्हते, ते सर्व खाली येत आहेत. तर मला अतिशय आज इतका आनंद होत आहे. आनंदकुंजनी माझ्या आयुष्यामध्ये खूप आनंद क्षण आणलेले आहेत. मी शब्दामध्ये ते व्यक्त नाही करू शकत या ठिकाणी. खरंच अतिशय ईश्वराच्या कृपेने एक खूप चांगलं काम करत आहेत आणि मी या ठिकाणी सर्वांना विनंती करेल आणि मी पण करेल की आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे की आपले नातेवाईक, मित्र, मैत्रिणी ह्या सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे ह्या आनंदकुंजमध्ये कशा प्रकारची क्रिया होती आणि ती आपण सर्वांनी मिळून केली पाहिजे. आणि आपण संकल्प केला पाहिजे की आपण वर्षातून ह्या ठिकाणावर 5 जणी तरी आपले जवळचे नातेवाईक, मित्र इथं पाठवले पाहिजे. हे समाजाची जबाबदारी आपण ह्या घेतली पाहिजे. कारण की हे इतकं मोठं कार्य एकाने शक्य नाही, परंतु ह्यांच्याकडे दैवी शक्ती असल्यामुळे हे करत आहेत. पण आपण पण समाजाचा भाग आहोत. कारण की इतक्या अडचणीतून जे वेदनेमधून त्यांनी बाहेर काढतात त्याचा एक काहीतरी आपल्याला देणं आहे समाजात आणि ह्या आनंदकुंजबद्दल. म्हणून मी असं हे पण सर्वांना असं विनंती करेल की हे संकल्प आपण सर्वांनी केलं पाहिजे. अतिशय आनंदमय वातावरण इथं आहे, घरच्यासारखं वातावरण आहे. असं वाटत नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आलो किंवा कुठं ट्रीटमेंट घ्यायला आलो, बिलकुल वाटत नाही. मला खूप आनंद झाला आणि मी सगळ्यांना विनंती करेल की आपण सुद्धा यायला पाहिजे. कुणाला एखाद्या वेळेस बिमारी असो या नसो, पण आनंदकुंजमध्ये येऊन 10 दिवसाचा शिबिर करणं आपल्याला अनिवार्य आहे, जेणेकरून आपल्याला आपलं आयुष्य काय आहे, आपल्याला आयुष्यामध्ये कसं जगायचं ह्याचं मार्गदर्शन भेटेल. तरी मला यांनी बोलण्याची जी संधी दिली आनंदकुंजनी, तुम्ही अतिशय ऋणी आहे आणि आयुष्यात मी कधीच आनंदकुंज जे माझ्यावर उपकार झाले आहेत मी कधी विसरणार नाही. धन्यवाद.